मात्र तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शहा याचा आता कबुलीनामा समोर आलेला आहे। अपघाताच्या वेळेला गाडी आपणच चालवत असल्याची कबुली मिहिर शहाने दिलेली आहे। मिहिरच्या अटकेनंतर प्राथमिक तपासात गाडी चालवत असल्याची त्याने कबुली दिलेली आहे। मिहिरचं ब्लड सॅम्पल देखील पोलिसांनी घेतलंय। मिहिर अपघातानंतर विरारकडे का गेला याचा शोध देखील सध्या घेतला जातोय। फरार झाल्यावर मिहिरने ओळख लपवण्यासाठी दाढी काढल्याचा देखील पोलिसांना संशय। दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या नेमकी काय अपडेट समोर येते? नक्की जेव्हा हा इन्सिडेंट झाला तेव्हापासून मिहिर शाह हा फरार होता। कालच त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि अटक केल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली त्या चौकशीमध्ये मिहिर शाहने एक्सेप्ट केला आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तोच ड्रायव्हिंग सीटवर होता आणि ज्यावेळी ही धडक झाली त्यावेळी देखील तो त्याच ड्रायव्हर सीटवर होता आणि तिथून तो पळून गेला आणि बँड्रा कलानगर इथे जेव्हा ते पोहोचले त्यावेळी त्यांची जी गाडी होती ती बंद पडली होती, त्यामुळे ती पुढे जाऊ शकली नाही आणि तिथेच त्या मुलाचे वडील आले आणि मिहिरला तिथून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आला होता। तर ह्या घटनेमध्ये महत्त्वाची माहिती समोर येत आहे। आज आरोपीला कोर्टातही देखील हजर केला जाणार आहे। त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीचा ब्लड सॅम्पलही देखील कलेक्ट केलेला आहे। ज्या प्रकारे आरोप लावण्यात येत होते की आरोपीने दारू प्याली होती आणि त्याचे सेक्शन लावण्यात आलेले नाही आहे, मात्र पोलिसांनी ब्लड सॅम्पलही देखील कलेक्ट केलेला आहे। आता असाही प्रश्न आहे की एवढ्या दिवसानंतर जर ब्लड सॅम्पल कलेक्ट केला गेला असावा तर त्या ब्लडमध्ये कुठल्या प्रकारची गोष्टी मिळेल किंवा नाही मिळेल हा प्रश्न आहे तपासाचा। मात्र जे SOP आहे, ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हटलं जातो, त्या आधारे जेवढे प्रोसिजर आहेत ते फॉलो केलं जात आहे। आज आरोपीला कोर्टात हजर केलं। सूरज, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मिहिर शहा याने कबुली तर आता दिलेली आहे। या त्याच्या कबुलीनंतर तपासाला नेमकी कशा पद्धतीने दिशा मिळू शकते, काय नेमकं आता पोलीस तपासाच्या दिशेच्या अनुषंगाने करतील? आरोपीला अटक केल्यानंतर आता हा जो केस आहे तो अजूनही स्ट्रॉंग झालेला आहे, कारण की जे सूत्र आहे ते असं म्हणत आहे की जवळपास 15 ते 20 लोकांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, ज्याच्यात पोलिसांना चांगले सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स मिळालेले आहेत आणि त्या आधारावर त्यांचं केस अजूनही स्ट्रॉंग झालेला आहे। त्यात बऱ्याच असे लोक आहेत ज्यांना आरोपीने फोन केला होता या घटनेनंतर, ज्याच्यात आरोपी स्वतः कन्फेस करतोय की त्याच्या गाडीतून अशी घटना घडलेली आहे आणि त्याला आता काय करायचं आहे या प्रकारचा प्रश्न देखील त्यांनी ज्याला कॉल केला होता त्याला विचारला होता। तर या प्रकारे पोलिसांकडे बऱ्याच साक्षीदारही देखील मिळालेले आहेत ज्याच्या स्टेटमेंट रेकॉर्ड केलेला आहे। पोलिसांचा असा दावा आहे की त्यांच्यासाठी ही जी केस आहे ती केस खूपच स्ट्रॉंग आहे। जी ठीक आहे सूरज, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने घेतच राहणार आहोत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा तुझं।